वाई तालुक्यातील पाचवड येथे अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एका व्यक्तीविरोधात भोईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा तालुक्यातील मालगाव येथून ट्रॅक्टर ट्रॉलीची चोरी प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। सातारा बस स्थानकाला नवीन एसटी बसेस मिळावे या मागणीसाठी सातारा बस स्थानक ते निकमवाडी पायी चालत जाऊन एसटी प्रशासनाचा सामाजिक कार्यकर्ते जयवंत निकम यांनी केला निषेध। भाजपच्या दिव्यांग सेलची बैठक शासकीय विश्रामगृह येथे राज्याचे दिव्यांग सेलचे अध्यक्ष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। हिट अँड रन प्रकरणी अत्यावश्यक सेवेतील LPG, डिझेल व पेट्रोल पुरवठा करणाऱ्या वाहनांची व चालकांची अडवणूक केल्यास कारवाई होणार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती। महायुतीचा 14 जानेवारीला सातारा शहरातील गांधी मैदानावर होणारा महामेळाव्याच्या नियोजनासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा शहरातील सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली। फलटण तालुक्यात 5 गावातील स्वस्त भाव दुकानांसाठी अर्ज करावेत, फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांचे आवाहन। पाटण तालुक्यातील चाफळ येथे सीतामाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य। भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचे कोरेगाव तालुक्यातील एकंबे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात प्रतिपादन। वाई फुलेनगर येथे अयोध्येतील निमंत्रण पत्रिका ग्रामदेवताचे दर्शन घेऊन गावात वाटल्या, भाजपचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जमदाडे यांनी दिली माहिती। पाटण नगरपंचायतीच्या प्रांगणात घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित सिंह पाटणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सरकारी विहिरीच्या पाणी चोरी प्रकरणी मान तालुक्यातील येळेवाडी सरपंचावर कारवाई करण्याची रासपा नेते शिवाजी बरकडे यांची तहसीलदारांकडे मागणी। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळे यांनी केले अभिवादन। वडूज नगरपंचायतीच्या अमृत 2 पाणी पुरवठा योजनेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते वडूज येथे भूमिपूजन संपन्न। फलटण तालुक्यातील राक्षे वस्ती ढवळ येथून सोन्याच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कराड तालुक्यातील उमरज येथील उड्डाण पुलासाठी 125 कोटीची तरतूद करावी, खासदार श्रीनिवास पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी। सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांचे साहित्य वाटावे, सामाजिक कार्यकर्ते दादा सुतार यांचा निवेदनाद्वारे इशारा। वीज चोरी प्रकरणी मान तालुक्यातील गोंदावली बुद्रुक येथील हॉटेल व लॉजिंग व्यवस्थापनास वीज महावितरणचा $11.25 लाख रुपयाचा दंड। डिझेल चोराला वाई पोलिसांनी उमरज येथून केली अटक, $2,30,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त। सातारा शहरातील मल्हारपेठ येथून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली। छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन अजिंक्यतारा किल्ल्यावर उत्साहात साजरा। वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाई मंदिर परिसरातील रस्त्याच्या कामासाठी मंदिर 15 जानेवारीपर्यंत बंद, तहसीलदार सोनाली मेटकरी यांची माहिती।
जावली तालुक्यातील वडाचे मसवे ते शेते रस्त्याची गेल्या 25 वर्षापासून दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी. सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी देवी पाटील यांचे पुणे येथे निधन. सातारा शहरातील कास रोड परिसरातील अतिक्रमणे नियमित करा. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या रथावर 47,25,000 रुपयेची देणगी अर्पण. सातारा शहराजवळ असणाऱ्या खिंडवाडी ते शिवराज फाटा जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर रोड रॉबरीच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद. भविष्यात लोकसभेचा कोण उमेदवार होईल त्याचे काम सर्वांनी करायचे आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सातारा येथील सर्किट हाऊस येथे प्रतिपादन. दोन्ही महाराज एकत्र आहेत याचा पालकमंत्री शंभूराज देसाई तुम्हाला पुरावा देतील. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे सातारा शहरातील सर्किट हाऊस येथे प्रतिपादन.